सिन्नर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर डल्ला मारणारी टोळी जेरबंद. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रॉनिक मोटारी, ट्रॅक्टर, ट्रॉली व बुलेट मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा सिन्नर पोलिसांनी पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाढत्या चोऱ्यांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 50/2026 भारतीय दंडविधान कलम 303, 2, 3, 5 अन्वये 24 जानेवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात विहिरी व नदीकाठावरील शेतपंप चोरीच्या घटनात वाढ झाल्याचे पोलीस सतर्क झाले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नर बस स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित आरोपी निलेश दत्तू सोनवणे राहणार ब्राह्मणवाडे तालुका निफाड, रवींद्र प्रभाकर धोरकरट राहणार सोमठाणे तालुका सिन्नर आणि राहुल विलास गायकवाड राहणार सोमठाणे तालुका सिन्नर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी बेलू, लासलगाव व सिन्नर परिसरातून रात्रीच्या सुमारास शेतपंप चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या साथीदारांनी निफाड येथून ट्रॅक्टर ट्रॉली व कोपरगाव येथून रॉयल एनफील्ड बुलेट चोरी करून कमी दरात विक्री केल्याचेही उघड आले. फरार आरोपींमध्ये भारत जगताप, श्रावण पिंपळे आणि सोयब शेख यांचा समावेश असून त्यांचाही शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण 3,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात ट्रॅक्टर ट्रॉली, 2 शेतपंप मोटारी, रॉयल एनफील्ड 350 क्लासिक बुलेट मोटारसायकल व रोख रक्कम यांचा समावेश आहे. या कारवाईतून सिन्नर व कोपरगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले असून फरार आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या विरोधात नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस नाईक दिनकर पारधी करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची ठरली असून चोरट्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर.